नमस्कार मित्रांनो, जय अंबे. मित्रांनो, हुताशनी पौर्णिमा येत आहे. हुताशनी पौर्णिमा म्हणजे मित्रांनो होळी असते. तर होळीच्या दिवशी आपणास काय पर्याय करायला पाहिजे त्यातले मी तुम्हाला 2 पर्याय सांगतो. ते तुम्ही नक्कीच करून बघा. तुम्हाला पूर्णपणे त्यामध्ये फरक जाणवेल. मित्रांनो, पहिला उपाय आपला असा आहे. मित्रांनो, एक नारळ घेऊन घ्यायचं. नारळ सगळीकडेच मिळतं म्हणून एक नारळ घ्यायचं. शेंदूर सुद्धा सगळीकडेच मिळतो. त्या नारळावर मित्रांनो शेंद्राने त्रिशूळ काढून घ्यायचं. वल्ल्या शेंद्रानं काढा तुम्ही किंवा सुक्या शेंद्रानं काढला तरी चालेल. तर मित्रांनो, शेंद्राचा त्रिशूळ त्या नारळावरती काढून घ्यायचा. काढल्यानंतर मित्रांनो, आपल्या घरातल्या चारी कोपऱ्यांवरून आणि चारी चौकटांवरून, आपल्या घरामध्ये जेवढे बी चौकटा असतील, चौकट म्हणजे मित्रांनो दरवाजाची जी चौकट असतील त्या सगळ्या चौकटावरून आणि 4 कोपरे घरातले, त्या 4 कोपऱ्यावरून ते नारळ 7-7 वेळा उतरवून घ्यायचं. मित्रांनो, चौकटवरून उतरवल्यानंतर आपल्या घरामध्ये जेवढे व्यक्ती असतील, लहान राहो किंवा मोठे, त्यांच्यावरून सुद्धा 7-7 वेळा ते नारळ उतरवून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो, आपण जेव्हा होळीची पूजा करायला जातात, होळीला ज्वाला झाल्यानंतर आपण जेव्हा पूजा करतात तिची, त्यावेळेस ते नारळ घेऊन जायचं आणि ते उतरवेल नारळ मित्रांनो त्या होळीमध्ये आपली मनाची इच्छा बोलून ते नारळ होलकामध्ये दहन करून टाकायचं. म्हणजे मित्रांनो तिला अर्पण करून टाकायचं मनाची इच्छा पूर्णपणे बोलून. त्यानंतर मित्रांनो, आपण आपली जशी पूजा तुम्हाला, कारण मित्रांनो सगळे पूजा विधी वेगवेगळी असते. तुम्ही कशी प्रकारची पूजा करता ते तुमच्यावर आहे. पूजा वगैरे करून झाल्यानंतर मित्रांनो, आता आपल्या यानंतर दुसरा उपाय येतो. तर मित्रांनो, दुसरा उपाय असा आहे. मित्रांनो, 5 मिऱ्या घ्यायच्या. मिऱ्या सगळ्यांकडे अवेलेबल असतात. तर मिऱ्या अशा बारीक असतात, काळसर. आपण त्याचा उपयोग मसाल्यामध्ये सुद्धा करतो. तर 5 मिऱ्या घेऊन घ्यायच्या, 5 लवंगा घेऊन घ्यायच्या आणि मित्रांनो 2 कपूरच्या वड्या घ्यायच्या. जर मित्रांनो कपूरच्या वड्या नसतील तुमच्याकडे तर भीम कपूर सुद्धा घेतला तरी चालेल. मित्रांनो, होळीची ज्या वेळेस आपण पूजा करतात त्यावेळेस घरी येताना आपण होळीचे खडे म्हणजे अंगारचे जे जळलेले खडे असतात, अंगारचे ते खडे मित्रांनो आपल्या घरी घेऊन यायचे. ते खडे घरी आणल्यानंतर मित्रांनो त्यावरती ते 2 कपूरच्या वड्या टाकायच्या, 5 मिऱ्या टाकायच्या, 5 लवंगा सुद्धा त्यावर टाकायच्या. मित्रांनो, पूर्ण घरामध्ये ते धुनी त्याची देऊन द्यायची. पूर्ण घरामध्ये ते फिरवून घ्यायची. फिरवल्यानंतर आखरीला आपली जी पहिली चौकट म्हणजे पहिल्या दरवाजाची जी चौकट असते त्यामध्ये मध्यभागी जाऊन ती ठेवून द्यायची. त्यानंतर ठेवल्यानंतर तिला शांत होऊ द्यायचं. शांत झाल्यानंतर दुसऱ्या रोजी मित्रांनो आपल्याकडे नदी असेल किंवा तलाव वगैरे या बावडी वगैरे त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये तिला शांत करून टाकेल. नदी नसली तर मित्रांनो बावडी या तलावामध्ये सुद्धा तिला शांत केले तरी चालेल. मित्रांनो, हे 2 उपाय तुम्ही नक्की करून बघा. होळीच्या दिवशी म्हणजे हुताशनी पौर्णिमाच्या दिवशी तुम्हाला नक्की खूप फरक पडेल. घरामध्ये जी बी बाधा असेल ते सगळीकडे पूर्णपणे निघून जाईल आणि घरामध्ये सुख शांती येईल. तुम्ही हे 2 कार्य नक्कीच करा. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय अंबे.